7वी अ ब चे जॉईन झालेले जे सर्व विद्यार्थी आहेत आपल्या या मीटिंगचं त्यांचं मी सर्वांचं स्वागत करते. आणि आज आपण गणिताचं जे चौथं प्रकरण आहे कोण व कोणांच्या जोड्या, याच्यामध्ये तुम्ही कोण कशाला म्हणतात, त्यानंतर जे कोणाचा अंतर्भाग बाह्यभाग याचा अभ्यास आपला झालेला आहे. आता आपण आज पाहणार आहोत कोटिकोण. आता कोटिकोण म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत, मी या ठिकाणी एक आकृती काढणार आहे. ती आकृती सर्वांनी आकृतीचं निरीक्षण करायचं आहे. आम्ही जो काढलेला आहे हा एक कोन तयार केलेला आहे. हा कोन जो आहे या कोणाला आपण काटकोन असे म्हणतो. काटकोन कशावरून, तर या ठिकाणी या कोणाचं माप जे आहे, इथे सर्वांना मी कोन मापक लावलेलं दिसत आहे. 90 अंशाचा कोन या ठिकाणी तयार झालेला आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो, काटकोन. या पद्धतीने आपण काटकोन असेल, काटकोन हा नेहमी 90 अंशाचा असतो. आता या कोणाला आपण नाव देऊयात पी क्यू आर. असा पी क्यू आर एक आपण काटकोन तयार करून घेतलेला आहे. या कोणाच्या अंतर्भागामध्ये आपण एक बिंदू घेऊयात. त्या बिंदूला आपण नाव देऊयात यस. आणि या बिंदूतून आपण एक किरण काढूया. हा किरण काढल्यानंतर या काटकोनाचे जो पीक्यूआर हा काटकोन आपण काढलेला आहे, या काटकोनाचे दोन कोन तयार झालेले आहेत. कोणते दोन कोन तयार झालेले आहेत, तर कोन पी क्यू एस हा एक कोन तयार झालेला आहे व कोन एस क्यू आर हा एक कोन तयार झालेला आहे. आता या दोन्ही कोणांची माप आपण पाहणार आहोत आपल्या कोन मापकाच्या सहाय्याने. या ठिकाणी आपण हा जो पूर्ण कोन पाहिला तर हा 90 अंशाचा आहे. या कोणाचं माप जे आहे, या ठिकाणी या पद्धतीने आपण या कोणाचं माप पाहूयात. या कोणाचं माप आहे इथे 40 अंश आणि उरलेला जो कोन आहे या ठिकाणी या कोणाचं माप आपण पाहू. हा बरोबर आहे 50 अंश. आता आपण पाहतो आहोत की या ठिकाणी हे जे दोन कोन तयार झालेले आहेत, या एका कोणाचं माप, आता माप लिहिण्यासाठी आपण इथे माप कोन पी क्यू एस अधिक माप कोन एस क्यू आर काय पाहणार आहोत. माप कोन पी क्यू एस म्हणजे पी क्यू एस या कोणाचे माप आहे 40 अंश अधिक माप कोन एस क्यू आर म्हणजे एस क्यू आर या कोणाचे माप आहे 50 अंश. आता आपण यांची बेरीज केल्यानंतर याचं जे उत्तर येतंय ते येतंय 90 अंश. म्हणजे आपल्या हे लक्षात येईल की आपण या पीक्यूआर मध्ये हा जो यस बिंदू घेऊन किरण काढला, त्यामुळे या कोणाचे काटकोनाचे दोन भाग तयार झालेले आहेत. यावरून आपल्या लक्षात येतं की दिलेल्या कोणाचे हे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज, या ठिकाणी दोन कोण आपण पाहिले पीक्यूएस आणि एसक्यूआर, या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही किती अंश आहे 90 अंश. म्हणून या दोघांना परस्परांचे कोटिकोण असे म्हटले जाते. आपल्या नियमानुसार कोटिकोण कशाला म्हणतात, तर ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 90 अंश येते त्याला आपण कोटिकोण असे म्हणतो. आता आपल्याला कोटिकोण कशाला म्हणतात हे समजलेलं आहे. आपण पाहिलं हा एकत्रित आहे. त्यानंतर आणखीन आपण दोन कोण तयार करणार आहोत. आपण आता दोन कोण तयार करणार आहोत. यामध्ये मी आणखीन एक कोण काढते आहे.
हा एक कोन मी काढला. हा कोन मी काढणार आहे 55 अंशाचा. या कोणाला आपण नाव देऊयात. या कोणाचं माप आहे 55 अंश. याला आपण नाव देऊयात ए बी सी. म्हणजे कोण ए बी सी चे माप किती आहे 55 अंश. त्यानंतर आपण दुसरा एक कोन काढणार आहोत. हा कोन आपण काढला आहे 35 अंशाचा. या कोणाचं माप आहे 35 अंश. याला आपण नाव देऊ पी क्यू आर. आता पी क्यू आर चं माप आहे माप कोन पी क्यू आर बरोबर 35 अंश. आता जर आपण पाहिलं तर ह्या दोन्ही कोणांच्या मापांची आपण बेरीज करूयात. माप कोन ए बी सी अधिक माप कोन पी क्यू आर. माप कोन एबीसी चं माप किती आहे म्हणजे एबीसी चं माप किती आहे 55 अंश अधिक पी क्यू आर चे माप किती आहे 35 अंश. जर आपण यांची बेरीज केली तर बघा 5 आणि 5 10. हाताला 1 3 आणि 1 4 आणि 5 मिळून होतात 90 अंश. यावरून आपल्या लक्षात येते की ह्या दोन्ही कोणांचे म्हणजे कोण ए बी सी चे माप 55 अंश, कोण पी क्यू आर चे माप 35 अंश. मग 55 अधिक 35 या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही आली आहे 90 अंश. मग आपण पाहिलेल्या नियमानुसार की ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 90 अंश असते त्यावेळेला ते दोन्ही कोन परस्परांचे कोटी कोण असतात हे लक्षात घ्यायचे. या ठिकाणी आपण पाहिलं की कोण एबीसी चं माप आणि कोण पीक्यूआर चं माप या दोघांच्या मापांची बेरीज केली असता ती 90 अंश येते. यावरून आपल्या असं लक्षात येतं की कोण एबीसी आणि कोण पीक्यूआर हे दोघेही परस्परांचे कोटिकोन आहेत. आता आपण दोन प्रकारचे कोन पाहिले. या ठिकाणी आपण एक आता सर्वांनी वही काढायची आहे आणि मी एक लिहून मी सांगते ते तुम्ही वहीमध्ये लिहायचं आहे. वर कोटिकोन शब्द लिहा. माझा आवाज येतोय का सर्वांना? हो ठीक आहे. हा सर्वांनी वही घेतली का? वही मध्ये तुम्ही हे लिहा कोटिकोन. कोटिकोन शब्द लिहायचा आहे. मी सांगते ते लिहून घ्या. ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्या दोन कोणांना परस्परांचे कोटिकोन असे म्हणतात. त्या दोन कोणांना परस्परांचे
कोटिकोण असे म्हणतात. आता या पद्धतीने पुस्तकामध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे, तुम्ही पुस्तकामध्ये पाहून तुम्ही हे लिहू शकता. आता आपण पुढे जाऊयात. सराव संच 16 मधली काही उदाहरणं मी तुम्हाला समजावून देणार आहे, त्याकडे फक्त तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि नंतर तुम्ही तो सराव संच सोडवायचा आहे. त्यामध्ये आपण प्रथम पाहणार आहोत की समजा एखादा कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे. सर्वांचं लिहून झालं का व्यवस्थित? एक जण सांगा. हो. ठीक आहे, जायचं पुढे मग. बर ठीक आहे. आता या ठिकाणी एक आपण घेणार आहोत कोण आणि कोणांची कोटिकोणाची माप. एका कोटिकोणाचं माप दिलेलं असतं, दुसऱ्या याच्या परस्पर कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपण प्रथम 63 अंश मापाच्या कोणाच्या कोटिकोणाचे माप किती ते पाहणार आहोत. आपण एक उदाहरण पाहणार आहोत. आपल्याला कोटिकोणाचं माप विचारलेलं आहे. आपण एक नियम पाहिलेला आहे की कोटिकोणाचे माप एक जर माप असेल आपल्याकडे तर त्याच्या परस्पर कोटिकोणाचं माप काढण्यासाठी त्या दोन्ही कोणांची बेरीज ही 90 अंश असणे गरजेचे असते. मग आपण या ठिकाणी या पद्धतीने आपण करणार आहोत. आता आपल्याला 63 अंश हे माप दिलेलं आहे, त्याच्या कोटिकोणाचं माप काढायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत, एक सूत्र आहे, त्या सूत्राचा आपण इथे उपयोग करूयात. आपण सूत्र लिहून घेऊ आधी. दिलेल्या कोणाच्या कोटिकोणाचे माप बरोबर 90 अंश वजा दिलेल्या कोणाचे माप. सर्वांना दिसतोय फळा? एक जण सांगा. हो. बर, लक्ष द्यायचे सर्वांनी. आता आपल्याला दिलेल्या कोणाच्या कोटिकोणाचे माप आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. या ठिकाणी आपल्याला कोणाचे माप दिलेले नाही, ते आपल्याला काढायचे आहे. त्यासाठी आपण दिलेल्या कोणाचे माप, दिलेल्या कोणाच्या कोटिकोणाचे माप 1 अंश मानू. आपण समजा एखादी गोष्ट काढायची आहे किंवा एखादा आपल्याला कशाची किंमत काढायची असेल त्यावेळेला आपण चलाचा वापर करतो, चल मानतो. 1 अंश आपण केलेला आहे. आता या ठिकाणी 90 अंश आपल्याकडे कोणाचं माप दिलेलं आहे. कोणाचं माप आहे 63 अंश. मग या 90 मधून आपण दिलेल्या कोणाचं माप किती दिलेलं आहे आपल्याला 63 अंश. मग आता आपण 1 अंश बरोबर 90 मधून आपण 63 वजा करणार आहोत. 90 मधून 63 वजा जाता एक जण मला सांगा काय उत्तर येऊ शकतं.
काय उत्तर येऊ शकतं? 90 मधून 63 वजा जाता काय उत्तर येईल? कोणी सांगू शकेल? करून पहा वहीमध्ये. बघा नीट करा, काहीतरी चुकलं. नीट नीट 37 नाहीये. प्रयत्न करा, परत एकदा करा. बरं, मी सांगते तुम्हाला तर सांगते कोणी? प्रयत्न करा, जवळ आलेला आहात तुम्ही. 27. अगदी बरोबर. कोणी नाव सांग? तनुष्का. छान तनुष्का. 27 बरोबर आहे. 27 अंश म्हणजे आपल्याला 63 अंश मापाच्या कोटीकोणाचे माप मिळालेले आहे 27 अंश. या पद्धतीने आपण कोटीकोणाचं माप काढू शकतो. आता आणखीन एक उदाहरण आपण घेऊन पाहू. तुमच्यापैकी कोणाला एखादं माप सांगायचं असेल तर सांगा मला, आपण त्याचा अभ्यास करू. कोणी सांगते मला? एक माप घेऊन आपण त्या पद्धतीने काढूयात 90 कोटीकोणाचं माप त्याच्या. ठीक आहे, आपण आता पुढचा एक पाहूयात. समजा आपल्याला आता काही वेळेला आपल्याला नुसतं माप दिलं जात नाही, तर काही वेळेला आपल्याला दोन अशी माप दिली जातात की त्याच्यामधून आपल्याला अंक घेता येत नाही, त्याच्यासोबत चल असतात. मग चल असताना आपण माप कसं काढायचं ते आपण शिकणार आहोत. आता आपण पुढचा एक कोण पाहूयात. हा, दिसतंय का सर्वांना? इकडची बाजू दिसते सर्वांना? हो. आता आपण दुसरं उदाहरण घेऊ. a अधिक 15 अंश हे एका कोणाचं माप आहे. a अधिक 15 अंश हे आपल्याला एका कोणाचं माप दिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या कोणाचं माप दिलेलं आहे 2a अंश. हे एकमेकांचे कोटीकोण आहेत. तर प्रत्येकाचे माप किती असं आपल्याला विचारलेलं आहे. प्रत्येकाचे माप किती? आता आपल्याला माहिती आहे या ठिकाणी आपण उदाहरण कसं सोडवायचं पहा. आता या ठिकाणी a हे चल आहे, अधिक 15 हे एका कोणाचं माप आहे आणि दुसऱ्या कोणाचं माप आहे 2a, याच्या सोबत सुद्धा चल आहे 2a अंश. आता आपण काय करणार आहोत, आपल्या सूत्रानुसार की दिलेल्या कोणाच्या कोटीकोणाचे माप बरोबर 90 अंश वजा दिलेल्या कोणाचे माप. आता या ठिकाणी दोन्ही कोण आपल्याला दिलेले आहेत, दोन्ही कोणाची माप आपल्याला दिलेली आहेत. मग आपण काय करूया की दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज. हा पहिला कोण झाला a अधिक 15 अंश अधिक दुसरा कोण आहे 2a अंश. याची बेरीज किती आहे? याची बेरीज आहे बरोबर 90 अंश. आता हे सर्व आपण बाहेर काढून घेऊया, कंसातून बाहेर काढूया. म्हणून नेहमी हे म्हणूनचं चिन्ह आपल्याला द्यायचं असतं ज्यावेळेला आपण उदाहरण सोडवत असतो. a अधिक 15 अधिक 2a आपण हे सर्व कंसातून बाहेर काढलेलं आहे बरोबर
90 अंश. आता या ठिकाणी आपल्याला समचल असणाऱ्या दोन गोष्टी दिसत आहेत. ए आणि इथे पण ए आहे. या दोघांनाही समचल आहेत. म्हणून हा इथे ए च्या शेजारी कुठलाही सहगुणक नाहीये, परंतु आपण त्या ठिकाणी एक हा सहगुणक धरायचा आहे. म्हणून आपण काय केले, समचल असणारे, हा इथे पण ए आहे, इथे पण ए आहे, म्हणून समचल असणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या आपण एकत्र आणल्या. ए अधिक 2a अधिक 15 बरोबर काय 90. आता आपण काय करणार आहोत, म्हणून ह्या दोघांमध्ये ए हे चलसारखं आहे, म्हणजे या दोघांची आपण बेरीज करूया. 2a आणि 1a किती झाले, 2 आणि 1, कोण सांगतो मला? 2a आणि 1a मिळून किती a होतील? कोणीतरी एक जण माईक ऑन करून सांगा. 2a. सर्वांना स्पष्ट दिसतोय का फळा सर्वांना? फळा दिसतोय का, कोणीतरी सांगा. हो. हा बघ मला सांगा बरं, 1a आणि 2a मिळून किती a होतील? सांगा, एक जण प्रयत्न करा. तुम्ही सांगितलं तरच आपल्याला पुढे जाता येईल. चला पटकन सांगा कोणीतरी एक जण. बेरीज करायची, 2a ची आणि 1a ची बेरीज करा. 3a. बरोबर, अगदी छान. काय नाव आहे तुझं? नाव गौरी काय? शेळके. गौरी शेळके. अगदी छान. 3a, 2a आणि 1a मिळून किती झाले, 3a अधिक 15 बरोबर 90 अंश. आता बघा, इथे संख्या आहे पण त्याला जोडून चल आहे, ते आपल्याला इथेच ठेवायचे. म्हणून 3a आपण इथेच ठेवले. बरोबरच्या चिन्हाच्या पुढे 90 तसेच आहेत, ते तसेच ठेवले. आता हा जो 15 आहे, हा 15 अंक आहे नुसता, त्याला जोडी चल नाही. इकडे पण अंक आहे, म्हणून हा 15 आपण बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे नेणार आहोत. ज्या वेळेला हा अंक बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे जातो त्यावेळेला तिथे धन चिन्ह आहे, धन 15 आहे, तिकडे जाताना बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे जाताना तो ऋण होतो आणि इथे नुसता 15 आपण लिहिणार आहोत. आता या ठिकाणी ते अंश म्हणायचे आपल्याला. आता 90 मधून 15 वजा करायचे आहेत आपल्याला, म्हणून खालचं दिसते का सर्वांनी? इथे इथपर्यंत दिसते फळा? आपण 3a बरोबर 90 मधून 15 वजा करूयात. 90 मधून 15 वजा जाता किती उरतील? कोणाला सांगता येईल? 85. जरा प्रयत्न करा आणखीन. 85. नाही, 85 येत नाही. 90 मधून 15 वजा केल्यानंतर किती उत्तर येईल? करा प्रयत्न, सांगा. 90 मधून 15 टीचर. 90 मधून 15 वजा करा. 80. किती उत्तर आलं? बघा, 90 मधून 15 वजा जाता उत्तर येतं येते. सांगतं कोणाला? ठीक आहे, आपण जाऊया पुढे. 90 मधून 15 वजा केल्यानंतर येतं उत्तर 75 अंश. किती आलं? 75 अंश. आता आपण याचा पुढचा भाग बी या बाजूला दाखवते आहे तुम्हाला. नाही मान सांगतो काय करतो कोण घेतला मी मग पाहिजे नाही. हा पहा, खाली आपलं उत्तर आपल्या परत एकदा आपण लिहून घेऊया. पुढचं, म्हणून 3a बरोबर
75 अंश आलेले. बरोबर. आता आपल्याला फक्त ए चं उत्तर काढायचं म्हणजे आपल्याला पुढची उत्तरं काढता येतील. अगदी सोपं आहे. फक्त लक्ष द्या छानपैकी, सर्वांना छान समजेल. आता या ठिकाणी 3 आहे आणि ए आहे. या दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह आहे माहिती आहे का कोणाला? सांगता येईल कोणाला? या दोघांमध्ये चिन्ह आहे का? अधिक, वजा, गुणाकार, भागाकार कोणतं चिन्ह आहे का इथे? ज्या वेळेला याच्यामध्ये कोणतंच चिन्ह नसतं, ज्या वेळेला संख्या आणि चल असे सोबत असतात, सहगुणक म्हणतात त्याला, यांच्यामध्ये असतं गुणाकाराचं चिन्ह. 3 गुणिले ए असं लिहून घ्यायचं आणि लिहायचं 75 अंश. आता जसं आपण पाहिलं की 15 धन असल्यामुळे तिकडे जाताना ते काय झाले? ऋण झाले. त्याच पद्धतीने या ठिकाणी संख्या आहे. संख्येचं तिथं आपल्याला न्यायचे. ही आहे गुणाकारामध्ये. ज्या वेळेला ती इकडे बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे जाते त्यावेळेला गुणाकाराची विरुद्ध क्रिया काय असते? कोण सांगतो मला? जशी धनाच्या विरुद्ध क्रिया आहे ऋण, तशी गुणाकाराची विरुद्ध क्रिया काय असू शकते? कोण सांगेल मला? गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया अगदी छान, भागाकार. म्हणून भागाकारात इथे भागाकारात हे 3 आपण इथे आणलेले आहेत. आता 3 ने आपल्याला 75 ला भागायचे आहे म्हणजे आपल्याला ए चं उत्तर मिळणार आहे. मग आता 3 ने आपण इथे 75 ला भागूया. बघा 3 दुने 6, 7तून 6 गेल्यानंतर उरतात 1, करून घेतले 5, 3च्या पाड्यात 15 आहेत का? 3च्या पाड्यात 15 आहेत का? आहेत का 15 3च्या पाड्यामध्ये? आहेत. किती अंकावर आहेत? किती अंकावर आहेत? 5. अगदी बरोबर. म्हणून 15तून 15 गेले किती उरले? 0. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 25. 75 भागिले 3 चं उत्तर आलं 25. म्हणजे ए ची किंमत आली आहे 25. बरोबर. आता आपलं पहिलं भागिले आपण ए ची किंमत आपल्याला मिळाली 25 म्हणजे ए हा 25 अंश आहे. आता आपण पहिलं माप पाहूयात. पहिलं माप आहे ए अधिक 15. बरोबर. बरोबर ए. ए च्या जागी आपण किंमत टाकूयात 25 अधिक 15. आता 25 अधिक 15 किती होतात? 5 आणि 5 10. हातचा आला 1, 2 3 2 आणि 1 3 आणि 4 किती आले? 40 अंश. त्यानंतर आपण दुसरं कोटीकोणाचं माप पाहू. दुसरं माप आहे 2a. 2a अंश. आता मी मगाशीच सांगितलं की ज्या वेळेला संख्या आणि चल यांच्यामध्ये कोणतं चिन्ह नसतं म्हणजे कोणतं चिन्ह असतं? सांगा बरं, मी दाखवते. म्हणजे कोणतं चिन्ह असतं? सांगा एक जण. सांगा एक जण उत्तर. गुणाकार. अगदी बरोबर. म्हणजे 2 आणि ए यांच्यामध्ये कोणतं चिन्ह आहे? गुणाकाराचं. 2 गुणिले ए. आता 2 तशीच लिहायचे. गुणिले ए ची किंमत किती आलेली आहे? ए किती अंश आलेला आहे सांगा मला? 25. म्हणून आपण इथे 25 लिहिणार आहोत. मग 25 गुणिले 2 काय उत्तर येईल? 50. 50. अगदी छान. खूप छान, खूप छान. 50 अंश. म्हणजे बघा आपण पहिलं माप जे आहे आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळालेली आहे की ए अधिक 15 अंश आहे 40 अंश आणि 2a ची किंमत आहे म्हणजे 2a हा किती अंश आलेला आहे? 50 अंश. बघा बरं दोघांची बेरीज केली तर 90 अंश येते का? येते का? 40 अंशाची आणि 50 अंशाची बेरीज जर आपण केली तर 90 अंश येते का? बघा बरं तुम्ही करून होईल. येते. अगदी बरोबर. बघा 40 अंश आणि 50 अंश यांची बेरीज किती होते?
90 अंश. म्हणून a अधिक 15 अंश व 2a अंश हे एकमेकांचे काय आहेत? कोटिकोण आहेत. प्रत्येकाचं माप किती आहे ते आपण काढलेलं आहे. मग प्रत्येकाचं माप म्हणजे पहिल्या कोणाचं माप a अधिक 15 अंशाचं माप आलं 40 अंश. 2a अंशाचं माप आलं 50 अंश. या ठिकाणी आपण लिहू शकतो की 40 अंश अधिक 50 अंश बरोबर किती आले? 90 अंश. म्हणून हे दोन्ही कोण एकमेकांचे म्हणजे परस्परांचे काय आहेत? कोटिकोण आहेत. याच पद्धतीने आपल्याला बाकीचा सराव संच जो आहे 16 तो सोडवायचा आहे. बरं, इथपर्यंत भाग सगळ्यांना समजला का? हो. समजलं? ही उदाहरणं समजली सर्वांना? तर काही अडचण आहे कोणाला? काही शंका कोणाची? काही शंका कोणाची? नाही. आणखी काही शंका असेल तर तुम्हाला की आम्हाला हे जमत नाही मॅडम. तर सर्वजण मी पाठवलेले व्हिडिओ वगैरे पाहता का? हो. याच पद्धतीने आपण पुढच्या तासाला पूरक कोण कसे काढायचंय किंवा पूरक कोणाची मापं कशी काढायची याचा अभ्यास करणार आहे. हे समजलं असेल तर आपण इथे थांबायचं. आता आपण इथे. हो. आणखी एक उदाहरण द्यायचंय तुम्हाला.